कुरुली गावात तुमचं सहर्ष स्वागत. तू आहेस तर गोपाळ बाबा उर्फ देव माणूस. हो, मीच तो ईश्वराचा सेवक. तुम्ही स्वतःहून इथे याल असं वाटलं नव्हतं. काय करणार, यावंच लागलं. निरोपच तसा पाठवला तू. हो मॅडम, काय बोलायची पद्धत आहे काही? हा, आमचे बाबा आहेत ते. एवढ्या आदराने आम्ही सगळ्यांना बोलतो त्यांच्याबरोबर. तुम्ही तर सरळ आरे तुरेच करायला लागले त्यांना. कोणाला किती आदर द्यायचा ते मॅडम ठरवतील. ए साईड कॅरेक्टर बसतो का? आदर, मान, सन्मान मागून मिळत नसतो, तो कमवावा लागतो. तुमचं माझ्यावर प्रेम आहे, तुम्ही मला आदर देताय, प्रेम आहे तुमचं माझ्यावर, सन्मान करताय, या मला पहिल्यांदाच भेटल्यात. ओळखत नाहीत मला अजून, हरकत नाही. त्यांना जसं बोलायचंय तसं बोलू द्या. नमस्कार आमदारबाई, मी पैलवान हिमतराव देशमुख. हा, एकेकाळचा प्रसिद्ध कुस्तीपटू. ये माझी बायको फुलाबाई. हे करू घेऊ. बाय बाय. वा नुसतीच वा. एक मिनिट बोलत आहे सर जरा. मी बी वाळते मॅडम. मी पैलवानांची बायको बर का, लाडाची रंजना. दोन दोन बायका? हा ते आमच्या आपाचं 1/2 पॉलिसी आहे ना. 2 बाय म्हणजे 2 लग्न झाले त्यांचे, म्हणून तसं आहे ती. या आत या. मॅडम एक फोन आला. ठीक आहे, जा. या या या. बघा चहावाला बघा, दिवसभर इमानदारीनं मेहनत करतो, पोटापुरतं कमवतो, जगतो इमानानं. आणि तुझा तो भाऊ गोपाळ नावाचा टेलर, 1 नंबरचा लफंगा, लोकांना मूर्खात काढतो, लुबाडतो. लोकही त्याच लायकीचे. आवडतं त्यांना लुबाडून घ्यायला, फसवून घ्यायला, स्वतःची फसवणूक करून घ्यायला. बघत पण साहेब, मागं ती पोरं आजारी पडलेली, ह्यानीच की बरी केली. डाव्याचा सगळा. स्वतःच विष द्यायचं, स्वतःच विष खाऊ घालायचं, स्वतःच अमृत द्यायचा बनाव करायचा, आणि मी कसा महान आहे, मी कसा जीव वाचवतो असा एक देखावा उभा करायचा. हॅलो, हा काय, कधी स्वतः आल्यात त्या? नक्की काय? बरं ठीक आहे साहेब. आमदारबाई आलेत आमच्या वाड्यावर. साहेब, त्या भामट्याने त्यांच्याबद्दल भविष्यवाणी केलेली, कदाचित त्या संदर्भात आले असतील. हा गोपाळ नावाचा टेलर राजकीय आश्रय मिळवायचा प्रयत्न करतोय. बेदरलाय बहुतेक, राजकीय आसरा मागतोय, आपल्यावर दबाव आणायचा प्रयत्न करतो. आपण थोडी दबाव देतो कोणाचा. चला. बोला, मला कुणापासून धोका आहे? तुम्हाला तुमच्या शत्रूपासून धोका आहे. तो तर सर्वांनाच असतो. तुम्ही त्यात काय नवीन सांगत आहात? जेव्हा भाऊच विरोधी पक्षातून काहीतरी उपद्व्याप करत असेल तर तो काय उपद्व्याप करतो?
माझी सगळीकडे नजर असते. मला तर काही दिसलं नाही. तुला बरं दिसलं. तुमची सगळीकडे नजर असते मॅडम, पण काही गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत ज्या मला दिसल्यात. कारण मला दैवी शक्तीने काही गोष्टी कळाल्यात. कारण तो माझ्या अखत्यारीतला विषय आहे. तुझ्या अखत्यारीतला म्हणजे? आमदार मॅडम, तुमच्यावर काळ्या जादूचे प्रयोग केले जात आहेत. काळी जादू बाई फुलत आहे. काळी जादू म्हणतोय. ओके आता बाई मॅडम त्याला काय झालं आता? हसू नको तर काय करू. माझा भाऊ नास्तिक आहे. तो हे करूच शकत नाही. मुद्द्याचं बोलूयात. हो, पण जरा खाजगी. हरकत नाही. बरं चला सगळ्यांनी. हा चला बाहेर चला. चला बाहेर चल. गेले बोला आता खाजगी. डिंपल,